प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेची आगळी वेगळी ओळख एक सन्मान चिन्ह देऊन त्यांनाही इथं सन्मानित करायचं आहे। टीम असलवाडी आपल्याला विनंती आहे आपण वेळ स्पेंड न करता त्वरित फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे आहेत। तसेच आदरणीय दत्तात्रय इंदोळे सरही उपस्थित आहेत त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतो आदरणीय रमेश दादा मराठे साहेबांना की आपण दत्तात्रय इंदोळे सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। तेही वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला आहेत। नक्कीच सर आपलंही खूप खूप आभार आपणही इथे वेळात वेळ काढून उपस्थित झाला आहेत। एक मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय। तदनंतर आपण येऊया अजून एक मान्यवराची उपस्थिती आपल्या मंचावर लाभलेले आहे। आदरणीय देवीदास तिकंडे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। मी रमेश दादांना विनंती करतो की आपणच त्यांच्या यथोचित मान सन्मान करायचा आहे। एक मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही इथे सन्मानित करायचं आहे। ते वेळात वेळ काढून आपल्या शृंखलेला उपस्थित झालेत आपलंही खूप खूप आभार। आणि तसेच आपल्या मोगरज पंचायतीतील ज्येष्ठ नागरिक आदरणीय मंगळदादा शीद हेही इथे उपस्थित आहेत त्यांचाही इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतो रमेश दादांना आपणच त्यांचा इथं यथोचित मान सन्मान करायचा। एक मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ हॅलो चला तसेच आदरणीय अर्जुन दादा सकपाळ माजी उपसरपंच त्यांची इथं उपस्थिती आहे त्यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाईल। मी पूर्ण आयोजकांना विनंती करतो आपण सर्वांनी आदरणीय अर्जुन दादा सकपाळ यांचा यथोचित मान सन्मान करायचा। एक मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्यांना देऊन इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे। तसेच अजून एका मान्यवराची उपस्थिती इथं आहे आदरणीय बाळू जाधव साहेब ही इथे उपस्थित आहेत त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही जी खेळपट्टी आपल्यासाठी आहे ज्या खेळपट्टीवरती आपण खेळतो आहे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेत आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय बाळू जाधव साहेब हे इथे उपस्थित आहेत। या शृंखलेचे मेन करता धरता त्यांचे सुपुत्र हे शृंखला मात्र हाताळत आहेत त्यांचे हे करता धरता आदरणीय बाळू जाधव साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय। नक्कीच त्यांच्या समवेत आदरणीय रोहिदास दादा जाधव हे इथे उपस्थित आहेत त्यांचाही खूप खूप आभार। त्यांच्यामुळे आपल्याला इथे ग्राउंड उपलब्ध झालंय त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार आहेत। धन्यवाद। आणि ग्राउंडच्या आजूबाजूला आपल्या पंचायतीतील ज्येष्ठ नागरिक आजी माजी सदस्य कार्यकर्ते कुठे असतील तर विनंती आहे आपण या मंचावर येऊन मंचाचा आस्वाद घ्यायचा। हा मंच आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे ग्रामस्थ मंडळ चौदरवाडी। तसेच आजी माजी कार्यकर्ते प्लीज आपण जर मंचाच्या आजूबाजूला कुठे असाल तर मंचावर येऊन मंचाचा आस्वाद घ्यायचा आहे। आलेल्या सर्व खेळाडूंचा मान्यवरांचा आणि तमाम क्रीडा रसिकांचा या शृंखलेतर्फे मी पुन्हा शब्द सुमनाने स्वागत करतोय घेऊन येतोय मैदानाकडे। आजच्या दिवसातील आपण पाहतोय तिसरी मॅच एका बाजूला आपण पाहतोय टीम असलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम भक्ताची वाडी। शतक क्रमांक मी तर म्हणेल
पहिलं चालू आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 2 या आकड्यावरती. एक गडी तंबूच्या आसऱ्याला. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमोल. समोर फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज पाहतोय आपण संदीप. यावेळेस पुढचा बॉल होता. वेग होता, गती होता. अगदी सुरेख गोलंदाजी, सटीक लेनची गोलंदाजी इथं पाहायला मिळते. अमोलचा जर विचार करायला गेला तर 1 वर्ष झाला या खेळाडूने क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय आणि आपल्या नावाचा डंका, आपल्या गावाचा डंका या खेळाडूने गाजवलाय. अमोल हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. हॅलो टीम मोगरस, विनंती आहे आपला कर्णधार मंचाकडे पाठवायचा आहे. यास आजच्या दिवसातील अगदी मनोरंजक खेळ करणारे खेळ आलाय आपल्या समोर. मिकी माऊस आणि डोरेमॉन. डोरेमॉनचे गॅजेट आज इथे वापरले जातील मैदानामध्ये. प्रत्येक गॅजेटवरती वेगवेगळी कला इथे पाहायला मिळेल आणि मिकी माऊसची धावपळी आपल्याला इथे पाहायला मिळेल. पहिलं शतक संपलं गेलंय अमोल या गोलंदाजाचं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. आपण थोडंसं डीजेला संधी देऊया. थोडीशी डीजेची धून आपल्यापर्यंत पोहोचवूया. ठोक डीजे. नाचा, मजा घ्या, आजूबाजूला फिरा. परंतु ज्यावेळेस बॉल पडला जातोय, बॉल आपल्याकडे येईल याची दक्षता आपण घ्यायची. आला तर थोडं सावध राहायचंय. ग्राउंडच्या अवतीभोवती आपली मजा मस्ती करून दाखवायची, प्रेक्षकांची मनमोहक करायची आहेत. येऊया गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण भारत आणि एका बाजूला देवा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला टीम बगताची वाडीकडनं सिद्धार्थ. सिद्धार्थला इथे आपली पारी खेळावी लागेल. अमोलने तर खेळ दाखवलाय. 2 विकेट घेतलेत, 3 धावा खर्च केलायत, फलंदाजांना जखडून ठेवलाय. यावेळेस अस्सलवाडी टीमचा हा खेळाडू, सलामीचा खेळाडू भारत कशा प्रकारे फलंदाजी करेल. प्रेक्षकांची प्रेक्षणीय गर्दी, मान्यवरांची मांदे आली आपल्या मंचाला लाभलेली आहे आणि खेळाडूंची ही गर्दी इथे पाहायला मिळते. नाही पायाव आपण पायाव दादा. हा बरोबर आहे. वाईट अंपरच्या पासण्यात ताईट. यो बॉल वाईट. सिद्धार्थ बॅट्समन मांडी घालून बसला तरी काही फरक नाही. यावेळेस पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवरती जर विचार करायला गेला तर अवांतर धाव खर्च केली आहे, थोडीशी खराबपैकी. 1 बाउन्स. यस, पुढचा बॉल जर अशा प्रकारे फेकला तर नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्सचा इशारा इथे मात्र गोलंदाजाला दिलाय. स्ट्राईक एंड वरती भारत आहे. भारत आपल्या देशाच्या नावाचं नाव या खेळाडूला दिलेलं आहे. भारत. नक्कीच भारत कशा प्रकारे फलंदाजी करेल, कशा प्रकारे आपल्या संघाच्या धावा नेऊन ठेवेल. यावेळेस पूल होता, पूल केलाय, षडम पूल केलाय, बॉल झालाय फरार. हा आलाय भारतच्या बॅच मधनं पहिला षटकार. ठोक डीजे. हॅलो, थँक्यू टू द मास्टर. थँक्यू मिकी माऊस. यावेळेस पुढचा बॉल षटकार मारल्यानंतर पुढच्या बॉल वरती विकेटचं पतन. भारत बॅक टू डग आउट. भारतच्या पारीचा झालाय अंत. बसवलाय शांत. आलाय पवेलियन मध्ये. ठोक डीजे.
बस बस मिकी माऊस जा कांद्यावर हात घेऊन त्याला आतमध्ये घेऊन थोडं आपण येऊ येणार आहे. सध्याच्या घडीमध्ये प्रत्येकाच्या मनात चर्चेत असणारा खेळ, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या ध्यानामध्ये धावणारा बैलगाडा शर्यत हा खेळ इथे मात्र आज आपल्या भेटीला येईल. आदरणीय गोपीनाथ तुंगे साहेबांचा मानाचा मानकरी गोविंद बैल आपल्या भेटीला येणारा हिंद केशरी. कित्येक पुरस्कार त्याच्या नावावरती आहेत. पहिला जर विचार करायला गेला तर हिंद केशरी आणि दुसरा कर्जत केशरी, नंतर ट्रॅक्टर विजेता सोनू नक्कीच सोनू बोपतराव इथे सोनू बोपतराव साहेबांची इथे फायनलला मानकरी होता, 777चा मानकरी होता. असा सर्वांचा लाडका गोविंदा हिंद केशरी इथे आपल्या भेटीला येणार आहे. तसेच आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हिंदोळ साहेब, तसेच आदरणीय त्यांचे सौभाग्यवती जयवंतीताई इंदोळा हे आपला निरोप घेत आहेत. साहेब सर आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात. मॅडम आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपलाही शब्द सुमनाने खूप खूप आभार. आणि KTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही शृंखला पूर्ण जगभर पसरवली जाते आहे, तसेच अजून एक शृंखला त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच चॅनलवरती प्रक्षेपित केली जाते आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग सध्याच्या घडीला चालू आहे आणि तीही लीग जगभरामध्ये त्यांच्या माध्यमातून पसरवली जाते. थँक्यू म्हणेल मी KTC लाईव्ह पूर्ण मेंबर्स, पूर्ण टीम मेंबर्स अवघ्या अहोरात्र जागून पूर्ण मॅचेस आपण जगभरात पसरवत आहेत. आपलंही खूप खूप आभार. नक्कीच आता आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवली. जे जे आदिवासी सामने होत आहेत म्हणजे आदिवासी संघांच्या जे जे मॅचेस होत आहेत त्यामध्ये सर्वात टॉपवरती असणारा चॅनल, ज्या चॅनलने बहुतेक सामने दाखवलेत, बहुतेक सामने प्रक्षेपित केलेत, टॉपवर असणारा चॅनल तो म्हणजे KTC लाईव्ह. या चॅनलवरती आपले सर्व मॅचेस जगभरात पसरवल्या जात आहेत. येऊया मैदानाकडे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेला होता. सेकंड सिलबचे क्षेत्ररक्षक बॉल कव्हर करतोय. तत्पर्यंत एक धाव कंप्लीट केले. एका धावाने टीमची टोटल जाऊन पोहोचते टीम अस्सलवाडी 11 या आकड्यावरती. दुसरं शतक प्रगती पथकावरती 11 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस अलाव द कार्पेटच्या साहाय्याने फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, उचलपेक होईल. इथे मिळेल फक्त एक धाव. तू मे काय घडलं इथे? नक्कीच पंचांनी आकाशाला गवसणी घातली. फलंदाज बाद झालाय. इथे झटका क्रमांक मी तर म्हणेल 4था मिळालाय. बॅक टू पवेलियन देवा सॉरी सागर. आपण येऊया DJ मास्टर कडे. मिकी माऊसला संधी देऊया आज. ठोक तुषार इथे मैदानामध्ये रवाना केला गेलाय. तुषार जॅकबाय यस जॉकपॉट लागेल का? जॅकबाय बॅट वर करायची आहे थोडी. यस यावेळेस आपण पाहतोय देव स्ट्राईक इन वरती आहे. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आवी आहे. सर बघता जेवढी टीम आपण पाहतोय फील्डच्या माध्यमात आहे. थोडंसं फिल्डिंग सजवताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती
इथे आपण देवाला पाहतोय कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल आतापर्यंत टीमची टोटल जर पाहायला गेलं ना मित्रांनो, नक्कीच पहिलं पूर्वार्ध संपलं तर आपण तोही शो इथं दाखवून देऊ. हिंद केसरीचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेस यॉर्कलॅंडचा चेंडू होता, खोदून काढायचा होता, बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क आला नाहीये. बॉल जाऊन विसावलाय एसटी रक्षकाच्या हाताखाली. हा सुद्धा बॉल इथे येतोय डॉट. डॉटच्या केलीनं धावफलक स्तब्ध आहे. अगदी धावा पाहायला मिळतात आपल्याला 11 या आकड्यावरती. पहिलं शतक विचार करायला गेला तर सुरेख हाताळलं होतं, दुसऱ्या शतकामध्ये त्याहूनही कमबॅक आणि तिसरं शतक अगदी सुरेखरित्या फेकलं जात आहे. यावेळेस उडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, पकडला जाईल का? सॉरी 12 धावा आणि ही धाव पकडून 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तेरा धावा धाव फलकावर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तुषार, ज्याने अजून एकही बॉल पेस केला नव्हता. तो तुषार येतो बॅटिंग स्टान्स वरती. कशा प्रकारे बॉल पेस केला जाईल इथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आवीला पाहतोय. आतापर्यंत सुरेख सुंदर देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस फुल होता परंतु जाऊन डायरेक्ट एस्टनचा वेध घेतला. त्रिपला चित्त, दांड्या उद्ध्वस्त. फलंदाज तुषार बॅक टू डग आउट. डीजेला देऊया संधी. न्यू बॅटर आलाय कृष्णा बॅटिंग स्टान्स वरती. डावकुरी आताचा फलंदाज आहे. नक्कीच टीम सौदरवाडीच्या ग्रामस्थ सौदरवाडीचे सर्व इथे जर उपस्थित असतील तर सर्वांनी स्टेजवर यायचंय. सौदरवाडीचे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक कुठे असतील तर सर्वांनी स्टेजवरती यायचं विनंती आहे. आदरणीय सुरेशजी चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. आदरणीय जगन वाघ साहेब, गजानन वाघ साहेब आपण इथे उपस्थित आहेत, आपल्याला विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. हॅलो, तसेच आमच्या आदरणीय संजय केवारी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत. येऊया मॅच मध्ये. देवा बॅटिंग स्टान्स वरती आहे. यावेळेस लाऊड अपील केली होती, अपील पेटाळलं जात आहे. शतक क्रमांक 3 संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आम्ही तर म्हणेल 4च्या मोबदल्यात, सॉरी 5च्या मोबदल्यात 14 या आकड्यावरती. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धाव फलकावर. अजूनही उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये तब्बल 15 ते 20 धावा टोकणं खूप गरजेचं आहे टीम आसलवाडीला. जर आपल्याला फर्स्ट राऊंड विन करायचा असेल तर अजून 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. परंतु समोर बलाढ्य टीम आपण पाहतोय, टीम भक्ताची वाडी. अगदी तिकट आणि तिकट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज फलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कृष्णा. टीम मोगरस प्लीज आपल्याला विनंती आहे की आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. बराच का चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूला जज करतोय. मिस फील्ड झाली या झेल जमिनीला दान. आणि इथे पाहता पाहता काय घडलं, एक धाव घेतले, दुसरी धाव घेतले, तिसऱ्या धावेचं कॉलिंग तुतू मेमे चाललं होतं आणि इथे विकेटचं पतन झालंय तिसऱ्या धावेवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि 1 विकेट. फलंदाज होईल बाद देवा. ठोक डीजे.
टीम मोग्रजचा कर्णधार, आपल्याला लास्ट कॉल असेल. आयोजक आपल्याला मंचावर बोलवतायत. दादा या, काय कापणार बिपणार काय नाही ना, सांगाल कापून टिकाल तसं काय नाही, या इकडं. लागलं घाबराय. येऊया मैदानाकडे. आपण आजच्या दिवसातली तिसरी मॅच पाहतोय आपण. या मॅच मध्ये थोडीशी औपचारिकता निर्माण केली जाते भक्तचवाडी टीम कडनं, कारण की येणारा प्रत्येक गोलंदाज हा मात्र तिखट आणि तिखट गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पंढरीनाथला जर पाहायला गेलं ना मित्रांनो, तर पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च करून एका विकेटचं पतन केलंय आणि नेक्स्ट बॉलवरती डॉटची फेकी आणि तिसऱ्या बॉलवरती पाहायला जर गेलं तर विकेटचं पतन केलंय. म्हणजेच 2 विकेट आणि 2 धावा या खेळाडूने असं खेळ इथे दाखवलाय. टीम असलवाडीचा नौका बॅटर रुपेश. ह्या वेळेस डॉट आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 16 या आकड्यावरती. आजच्या तिसरी मॅच आहे आणि तिसरी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का? पहिली 30, दुसरी 25 आणि ही तिसरी आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 16 धाब्यांवर रोखलंय. असूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस शेवटच्या बॉलवरती फटका सजवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल इथे मात्र ट्रॅव्हल करायचा होता, परंतु लॉंग ऑन मध्ये जाऊन टेपलाय. इथे 1 धाव मिळाले, 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचं कॉलिंग खराब पैकी कॅरी करता आला नाहीये. 2 धावा तर घेतल्या, 3 धावा सुद्धा झाला. धाव अजून तिकडे बाउंड्री लाईनवर धाव म्हणजे षटकार भेटल. नाही बॅट्समन आगे ना पीछे, हम दौड़ेंगे डायरेक्ट बाउंड्री लाईन के नीचे. इथे 3 धावा मिळाल्यात. 3च्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 19 या आकड्यावरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 19. 24 बॉल आणि 20 धाव्यांची गरज आहे. नक्कीच दमदार एंट्री पाहायला मिळेल आपल्याला. आदरणीय गोपीनाथ शेठ तुंगे साहेबांचा मानाचा लाडाचा मानकरी गोविंदा इथे येतो. हिंद केशरी गोविंदा. यस, एंट्री पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यस, आमचे ज्येष्ठ नागरिक चौदरवाडीचे आदरणीय दत्ता गायकर साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील आदरणीय रामा चौधरी साहेब हे इथे उपस्थित आहेत. त्यांचं यश शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे साहेब, आपणही मंचावर यायचं आहे. मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. हा मंच आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे आणि त्या मंचचा फायदा आपण घ्यायचा आहे. प्लीज आपणही मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्या बैलगाडी शर्यतीनं वेळ लावलं त्या बैलगाडी क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा गोविंदा याची एंट्री, रॉयल एंट्री या मैदानावरती झाली आहे. आयोजकांनी खऱ्या अर्थानं आपण पाहताय कालपासून दश गोपीनाथ तुंगे यांच्या नावानं आपण पाहताय बैलगाडा शर्यतीमध्ये अगदी मोठं नाव असलेला हा गोविंदा अनेक खऱ्या अर्थानं हिंद केसरी किताबानं या बैलाला सन्मानित केलं गेलं आहे. अगदी आपण पाहताय कर्जत केसरी असेल, तर नंतर अगदी आपण पाहताय सोनूशेठ भोपतराव यांचं 777 राजा या मैदानामध्ये देखील आपण पाहताय गोविंदा फायनलसाठी राहिला होता. तदनंतर पुसेगाव हिंद केसरीमध्ये देखील आपण पाहताय ट्रॅक्टरचा मानकरी ठरलाय. अनेक बिनजोडच्या शर्यती देखील या गोविंदानं मारल्यात. या कर्जतचं बैलगाडा शर्यतीमध्ये नाव या बैलाने देखील लौकिक केलंय. आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या मालकाचं नाव या गोविंदानं देखील आपण पाहताय. अगदी आपण पाहताय प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि अगदी आपण पाहताय संपूर्ण भारतामध्ये या बैलानं आपल्या मालकाचं नाव केलंय. असा हा लाडाचा पाखरू गोविंदा मैदानाच्या आतमध्ये अगदी ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते ती गोविंदाची.
5 गोविंदाची रॉयल एंट्री झाली आहे मैदानावरती. दोन मिनिटं पंच सामना थांबवायचा आहे. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच मॅच स्टार्टर द्यायचा आहे. मॅचला कुणाला फोटो काढायचे असतील तर मंचाच्या समोर यायचं आहे. आपला सर्वांचा लाडका गोविंदा इथे उपस्थित आहे. तसेच आदरणीय अक्षय देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत आहे. येऊया आपण मैदानाकडे. टीमची टोटल जाऊन पोहोचली या 18 या आकड्यावरती 19 धावांचं टार्गेट फेस केलंय. पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉल वरती अविने ठोकलाय षटकार. बॉलर कोण आहे? भारत बॉलर यस. यावेळेस पुढचा बॉल मिड तर म्हणेल. डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती षटकाराचा मारा घाललाय आणि नेक्स्ट बॉलवरती डॉट पैकी पाहायला मिळाले. पहा गोविंदाची फॅन फॉलोविंग इथे पाहायला मिळते आहे. प्रत्येक जण फोटो काढायला येत आहेत. यावेळेस पुढच्या बॉलवरती सुद्धा वेग होता भारतच्या. पहिल्या बॉलवरती मार काढल्यानंतर नेक्स्ट बॉलवरती कमबॅक केलाय. सलग 2 बॉल डॉट आलेत. 19चं टार्गेट इथे रोखत असताना आपण पाहतोय अस्सलवाडी टीम भक्ताचीवाडी टीम समोर इथे अफलातून गोलंदाजी करते. ज्या प्रकारे भक्ताच्या वाडीने गोलंदाजी केली त्याच प्रकारे करावी लागेल. पुढचा बॉल होता. समजदारी दाखवली. पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर. 19चं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळतं. सेट केलेला आहे. ते टार्गेट भेदत असताना टीम भक्ताची वाडी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. आता मात्र शांत बसवलंय फलंदाजांना. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑफला पण पाहतोय. इथे एक धाव मिळाले. एका धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 8 या आकड्यावरती. यावेळेस फटका सजवलाय. स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्यावरून चेंडू झालाय परार. 1 बाउन्स हा येतोय. दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 12 या आकड्यावरती. 19 धावांचं टार्गेट आणि 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. येऊया आपण थोडंसं सत्कार समारंभाकडे. पण मॅच चालू ठेवा. आदरणीय गोपीनाथ शेठ तुंगे साहेब इथे उपस्थित आहेत. गोविंदा बैलाचे मालक हिंद केशरी गोविंदा या बैलाचे मालक आपल्या समवेत आहेत. मी रमेश मराठे साहेबांना विनंती करतो आपण आदरणीय
गोपीनाथ साहेब तुंगे यांचा सत्कार करायचा आहे. एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ. मी आयोजकांना, सर्व आयोजकांना विनंती करतो आपण सर्वांनी त्यांच्या समवेत यायचं आहे. एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे हेतुचित्त, त्यांचं इथे हेतुचित्त मान सन्मान करायचं आहे. जय सोमजाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व सौदरवाडी यांच्या सानिध्यात आपण पाहतोय, यांचं आयोजन आपण पाहतोय. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 2026 पर्व पहिलं, आणि पहिल्या पर्वामध्ये दमदार रॉयल एंट्री जर कुणाची झाली असेल तर ती रॉयल एंट्री मी तर म्हणेल गोविंदा बैलाची असेल. अगदी हिंद केशरी आपल्या मैदानामध्ये उपस्थित झाला आहे, त्यांचे मालक इथे उपस्थित आहेत, त्यांचाही ते यथोचित मान सन्मान केलाय. पुढचं यथोचित मान सन्मानाकडे आपण ओळूया. आदरणीय अक्षय देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे हेतुचित्त मान सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपणही इथे त्यांचा हेतुचित्त मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो आदरणीय महेश दादांना की आपण आदरणीय अक्षय देशमुख साहेबांचा इथे हेतुचित्त मान सन्मान करायचा आहे. अक्षय देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना एक मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. आणि पुढचं सत्कार समारंभ आपण ओळूया. चौदरवाडीचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय दत्ता गायकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे हेतुचित्त मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो दत्ता गायकर साहेबांना आपण यायचं आहे, आपला इथे हेतुचित्त मान सन्मान केला जाईल. आदरणीय दत्ता गायकर साहेब यांचा इथे हेतुचित्त मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो दत्ता गायकर साहेब आपण यायचं आहे. आदरणीय महेश दादा, पूर्ण आयोजक मी विनंती करतो आपण दत्ता गायकर साहेबांचा हेतुचित मान सन्मान करायचा आहे. तसेच त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील आदरणीय रामा चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही त्या आयोजकांच्या माध्यमातून हेतुचित मान सन्मान केला जाईल. एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही इथे हेतुचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आदरणीय रामा चौधरी साहेबांना आपण यायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत आदरणीय आंबोशीत दादा तेही उपस्थित आहेत, त्यांचाही इथे हेतुचित मान सन्मान केला जाईल. भारतानं 2020 विश्वकप आपल्या देशासाठी जिंकलाय, ही अभिमानाची गोष्ट आता सर्वांसाठी. आणि अगदी आपण पाहताय प्रत्येक गावामध्ये आता जल्लोष साजरा होईल. आज भारतानं विश्वकप देखील जिंकलाय 2020चं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत आज ठरलाय 2020 विश्वकपचा चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच योगेश सर, खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळाली. अगदी 97 धावेने मी तर म्हणेल टीम इंडियाने विजय सदार्पण केला. विश्व वर्ल्ड कप त्यांच्या नावावर, आपल्या भारताच्या नावावर कोरलाय. तसेच आदरणीय जितेंद्र घुडे साहेब सरळगाव तेही इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे हेतुचित्त मान सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आदरणीय जितेश घुडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे हेतुचित्त मान सन्मान करायचा आहे. पूर्ण आयोजक विनंती आहे आपण त्यांना इथे मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे हेतुचित्त मान सन्मान करायचा आहे. स्कोर 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 1 धावेची गरज आहे. उर्वरित 2 धावेची गरज आहे. विजयासाठी 2 धावेची गरज टीम भक्ताच्या वाडीला. आणि नक्कीच आयोजकांकडून आमच्यापर्यंत प्रोटोकॉल आलाय, टीम इंडिया विश्वविजेता वर्ल्ड कप मध्ये चॅम्पियन ठरल्यामुळे त्यांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी देऊन त्यांचंही आभार व्यक्त केलं जात आहे. आपल्या भारत देशाचं नाव उंचावर नेऊन ठेवलंय, असंच पुढेही जाओ हीच सर्व खेळाडूंकडनं, सर्व आयोजकांकडनं खूप खूप शुभेच्छा असतील, त्यांना हीच इच्छा असेल.
नक्कीच आदरणीय गोपीनाथ दादा तुंगे साहेबांकडनं आपल्या आयोजकांसाठी फुल आहे फुलाची पाकळी आपल्याला मिळालेली आहे. त्यांचंही आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. खूप खूप आभार साहेब आपलंही. नेक्स्ट मॅच आपल्या बेटिंगला येईल. एका बाजूला टीम किकवी बोरवाडी आणि त्यांच्या विपक्ष मित्र म्हणेल पाहायला मिळेल टीम वावरले पाली. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे टॉस द बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तसेच आपले सर्वांचे लाडके आदरणीय गोपीनाथ